भूमीवरती काल आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते, देशाचे गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं या महाराष्ट्रातील जनतेला जे संकल्पपत्र सादर करायचं आहे त्याचं प्रकाशन झालं. माईकची गरज नाही, मलाही ते खूप हे झालं. कालच माननीय अमित भाईंनी या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्रातील जनतेला भारतीय जनता पार्टी म्हणून जो आमचा वचननामा आहे, जो जाहीरनामा आहे, त्याला आम्ही संकल्पपत्र असं म्हटलंय, त्याचं प्रकाशन काल त्यांनी केलं. एकूणच या संकल्पपत्राच्या जे काही त्याच्यामध्ये आम्ही म्हटलंय त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला देईल. संकल्पपत्र यासाठी म्हटलं की जो काही संकल्प आम्ही प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी केला, जो जनतेच्यासाठी केला, ती संकल्पपूर्ती प्रत्येक वेळेला ही निश्चितपणे केली आहे. आणि म्हणून याही वेळी या महाराष्ट्रातील जनतेच्या संकल्पपूर्तीसाठी जनता सुद्धा आमच्या सोबत राहील. केंद्रातलं 10 वर्षाचं माननीय मोदीजींचं सरकार असेल, 2014 आणि 19 मध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील युतीचं सरकार असेल, या वेळेला जो जो संकल्प आम्ही केला देशहिताचा, नागरी हिताचा, त्यावेळेला तो पूर्ण करताना आम्हाला समाधान निश्चितपणे त्याचं वाटतं. राष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर गेले 10 वर्ष माननीय मोदीजींच्या सरकारनं जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता आणि तो पूर्ण झालेला आपण सगळ्यांनी पाहिला. 10 वर्ष ही संकल्पपूर्तीची म्हणता येतील. अनेक जाहीरनाम्यामध्ये आणि संकल्पपत्रांमध्ये ज्या काही गोष्टी ठेवल्या, जे काही विषय ठेवले, ते पूर्णत्वाला नेले आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातील आमचं महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातल्या जनतेची स्वप्न ही पूर्ण करण्यासाठी या संकल्पपत्राच्या माध्यमातून काम करेल. आणि म्हणून महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक प्रथम क्रमांकाचं विकसित राज्य करण्याचा आमचा संकल्प आहे. या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा जो गतिमान विकासाचं भाजपचं आणि महायुतीचं आमचं ध्येय असेल, त्यासाठी या संकल्पपत्राचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला तेही लक्षात येईल. आणि त्यामुळे दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करतो, दिलेली वचन आम्ही पाळतो. म्हणूनच या देशातील जनतेने पुन्हा एकदा माननीय मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या देशामध्ये मोदीजींचं सरकार पुन्हा एकदा NDAचं सरकार आलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली. आणि म्हणून मला असं वाटतं की 2014 नंतर तर केंद्र सरकार, मी म्हणाल तसं 14 ते 19 महायुतीचं सरकार आणि मागच्या 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार, याच्यामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लागले. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या या मोठ्या महानगरामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारलं गेलं. समृद्धी महामार्गासारखा एका मोठ्या प्रकल्पाचं लोकार्पण झालं. कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, अशा प्रकारच्या कामांची एक मोठी मालिका आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला माननीय मोदीजींच्या योजनेतील जवळपास सगळ्या योजना जर आपण पाहिल्या तर या राज्यातील जवळपास 50% पेक्षा अधिक लोकांना कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ मोदीजींच्या या योजनेचा झाला.
आणि म्हणून राज्य सरकारनं सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, किसान समृद्धी योजनेच्या माध्यमातून 6,000च्या केंद्र सरकारच्या निधीत 6,000ची वाढ केली. आत्ताच्या संकल्पपत्रामध्ये आता ती तर वाढ 9,000 पर्यंत केली आणि त्यामुळे आता 15,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये मिळतील. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या भगिनींना वर्षाला 18,000 रुपये मिळत होते, ते आता 25,000 रुपये वर्षाला मिळतील. त्याच्यामध्ये वाढ केली गेली. अशा अनेक योजनांचा मी उल्लेख करीन. त्याबरोबर शेतकऱ्यांसाठीच्या मोफत पीक विमा योजनेचाही उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या वीज माफीसाठी जवळपास राज्यातल्या 55 लाख शेतकऱ्यांना या वीज बिलाच्या माफीचा फायदा झाला. 27 पर्यंत या राज्यातील 50 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्यासाठी 500 बचत गटांसाठी 1,000 कोटीचा फिरता निधी सुद्धा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना सुद्धा आता मोफत अन्नधान्य इथून पुढच्या काळात मिळेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक आकांक्षा केंद्र स्थापन करून जवळजवळ या राज्यामध्ये 10 लाख उद्योजक घडवण्याचा एक प्लॅन, एक योजना आमची तयार झालेली आहे. ST OBC समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत आता पुढच्या काळात बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचं आमचं संवर्धन आणि तेथील ऐतिहासिक वारशाचं जतन सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा हा केला जाईल. सक्तीचं धर्मांतरण जे होतं त्याच्या विरोधात कायदा केला जाणार आहे आणि फसव्या धर्मांतराला निश्चितपणे आळा घालण्याचं काम हे सरकार पुढच्या काळात नक्की करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की सहकाराच्या दृष्टीनं सुद्धा महाराष्ट्र ही सहकार्याची पंढरी आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा या संकल्पपत्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. कृषी आणि संबंधित क्षेत्राचा विकास, सहकार आणि हरित ऊर्जा क्षेत्रावर आधारित प्रस्तावित योजनांचे काही सारांश मी आपल्याला फक्त थोडं आपल्यापुढे मांडतो. एक हेलिपॅड आता पुढच्या काळात करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतला गेलेला आहे. मला असं वाटतं की हे सगळं पाहता शेवटी आमच्या संस्कृती आणि पर्यटनाचा सुद्धा एक विचार या संकल्पपत्रामध्ये केलेला दिसतोय. आज पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणं असेल, आज तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या विकासासाठी निधी मंजूर करणं असेल, महालक्ष्मी मंदिराचा पुनर्विकासासाठीचा निधी असेल, पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण सारख्या स्थळांचा समावेश सुद्धा श्री विठ्ठल सांस्कृतिक सर्किट या माध्यमातून उभं करण्याचं असेल. जे सांगितलं ते केलं. मला असं वाटतं म्हणून आम्ही याच्यावरती बोलतोय. पालखी महामार्ग सारखा आमच्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे आणि राज्यातल्या लाखो वारकरी संप्रदाय हा दरवर्षी या पंढरीच्या वारीला जातो आणि म्हणून जवळपास 12,500 कोटी रुपयाचे पालखी महामार्ग सुद्धा आता पूर्ण होत आहेत. म्हणून मला वाटतं सर्वसमावेशक अशा पद्धतीचं आमचं हे संकल्पपत्र या महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आज आम्ही ठेवतोय आणि याच्यातून आम्हाला विश्वास आहे की शेवटी हे केवळ आश्वासन राहणार नाही. का तर इथून मागचा अनुभव आपण जर पाहिला तर जे काही सांगितलं गेलं ते झालं आणि म्हणून संकल्पपत्र म्हणलं. आम्ही त्याला कुठेही आश्वासन म्हटलं नाही, कुठं जाहीरनामा म्हटलं नाही. संकल्पपूर्ती यासाठी म्हणलं की आम्ही या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठीचा एक संकल्प केला आणि तो संकल्पपूर्तीसाठी निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता ही महायुतीच्या सोबत राहील. केलेल्या कामाची पावती आणि भविष्यातील या राज्याचा विकास, या राज्याचं भविष्य, या राज्याची प्रगती म्हणून महायुतीसोबत या महाराष्ट्रातली जनता राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. केली. त्यांनी हेही सांगितलं की माझ्या महिला भगिनींचा भावना दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता आणि त्यांनी काल माफी मागितली, त्यामुळे तो विषय आता संपला.